सगळीकडे आता ग्लोबलायझेशनचे वारे वाहत आहेत। नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात होतोय। कमी जागेत, कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय। त्यासाठी नवीन वाण विकसित करणं, पारंपरिक शेती पद्धती टाळून आधुनिक शेती करणं, अशा नव्या वाटा धुंडाळत शेतकरी आपला उत्कर्ष साधतोय। तेव्हा आपणही ॲग्रो हिरो कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्लोबल भरारी घेऊया आणि जाणून घेऊया या आधुनिक तंत्रज्ञानाचे विविध पैलू। एकीकडे जगाची लोकसंख्या वाढतेय, तर दुसरीकडे जमिनीचं प्रमाण, जमिनीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचा शेती करण्यातला रस घटत चाललाय। तेव्हा सर्वांना पुरेसं अन्न मिळावं यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून कमी जागेत भाजीपाल्याची लागवड करण्याचा पर्याय पुढे आला आणि त्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग। आपण जनरली पारंपरिक शेती करतो। पारंपरिक शेतीमध्ये आपण मातीचा वापर करतो आणि माती काही ठिकाणी चोपण जमीन झालेली आहे, काही ठिकाणी खराब जमीन झालेली आहे, काही जमिनीचं सामू जास्त आहे, काही जमिनीचं ईसी जास्त आहे। त्यामुळे त्या जमिनीपासून जे उत्पादन पाहिजे ते मिळत नाही आहे। म्हणून हे मातीविना शेती हे आपण प्रोटेक्टिव्ह कल्टिवेशन म्हणजे शेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊस किंवा ग्रीन हाऊस याच्यामध्ये याचा वापर करतो। याच्यामध्ये आपण एकदम कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेऊ शकतो। आता जागेच्या कमतरतेची समस्या ग्रामीण भागातही जाणवू लागली आहे। हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे। ग्रामीण भागात जमिनीची मोठ्या प्रमाणात विभागणी झाल्यामुळे शेत जमिनीची उत्पादकता कमी झाली। त्यावर व्हर्टिकल फार्मिंग हे प्रभावी ठरू शकतं। याच्यामध्ये मातीविना शेती या अंतर्गत आपण कोकोपीट आणि परगाईटचा वापर करून याच्यामध्ये टमॅटो, कॅप्सिकम म्हणजे ढबू मिरची आणि काकडी याचे उत्पादन घेणार आहे। त्याचबरोबर आपण रोपं तयार करून शेतकऱ्यांना पुरवठा करणार आहे। भारतामध्ये आपण 1 स्क्वेअर मीटरमध्ये टमॅटो सर्वसाधारण आपण 25 किलो पर्यंत काढू शकतो। पण जर हे मातीविना शेतीचा वापर केला आणि नवीन तंत्राचा वापर केला तर कमीत कमी आपण 50 ते 60 किलो पर्यंत हे उत्पादन आपण काढू शकतो। वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे शहरी भागात जमिनीची कमतरता भासते हे आपण जाणतोच। त्यामुळे ही शहरं आडवी वाढता वाढता उभी वाढायला लागली आणि इमारती उभ्या राहायला लागल्या। आता हाच पर्याय वापरून जर शेती ही या इमारतींप्रमाणेच उभी म्हणजे व्हर्टिकल पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको। दादा थोरात, जय महाराष्ट्र, बारामती।